नमस्कार मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत कार्तिक पौर्णिमा 2025, जी केवळ एक पौर्णिमा नसून तर त्रिपुरा पौर्णिमा आणि देव दिवाळी म्हणूनही ओळखली जाते. या दिवसाचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे आहे. चला तर जाणून घेऊया या दिवशी काय करावे आणि काय करू नये आणि त्रिपुरा पौर्णिमेची कथा काय सांगते. मित्रांनो, तुमचं लाईक आणि सबस्क्राईब करणं हे मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन करते, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व. कार्तिक महिन्यातील पौर्णिमा हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. असे म्हणतात की या दिवशी गंगा स्नान, दान आणि दीपदान केल्याने सर्व पापाचा नाश होतो आणि अनंत पुण्याची प्राप्ती होते. या दिवसाला देव दिवाळी म्हणून साजरी केली जाते, कारण देव मानले जाते की या रात्री स्वर्गातील देवताही पृथ्वीवर येऊन दीपदान करतात. त्रिपुरा पौर्णिमेची कथा. धार्मिक ग्रंथानुसार त्रिपुर नावाचा एक असुर होता. त्याचे कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून तिने उडणारी नगर मिळवली, त्रिपुर. तो अत्यंत शक्तिशाली झाला आणि देवतांनाही त्रास देऊ लागला. भगवान शंकरांनी त्रिपुरासूरचा वध करून देवांना मुक्त केले. या दिवशी भगवान शंकराने आपले धनुष्य ताणून त्रिपुर नष्ट केला, म्हणून या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. देवतांनी या विजयानंतर दिवे लावून आनंद साजरा केला, म्हणूनच हीच दिवाळी देवतांची दिवाळी म्हणजे देव दिवाळी म्हणून ओळखली जाते. त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी काय करावे? सकाळी उठून पवित्र नदीत स्नान करा. शक्य नसल्यास गंगाजळ टाकून घरच्या आंघोळीत स्नान करा. भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि भगवान शंकर यांची पूजन करा. नदीत, तलावात आणि मंदिरात दीपदान करा. हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. विष्णू सहस्त्रनाम किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा. चंद्रदेवाला पाण्यात कच्चे दूध मिसळून अर्घ्य द्या. गायीचे दान किंवा अन्न, गूळ, वस्त्र, तूप यांचे दान करा. संध्याकाळी घरात दिवे लावून देवदिवाळी साजरी करा. या दिवशी काय काय करायचे नाही आहेत ते बघूया. तामसिक अन्न म्हणजे मांस, मद्य किंवा दूध, कांदा, लसूण टाळा. वाईट बोलणे, अंधार ठेवा. ज्येष्ठांचा दिवे लावून वातावरण पवित्र ठेवा. गरिबांना रिकाम्या हाताने परत पाठवू नका. आपल्या क्षमतेनुसार दान करा. देव दिवाळीचे महत्त्व. कार्तिक पौर्णिमेच्या रात्री वाराणसीसह अनेक तीर्थक्षेत्री लाखो दिव्यांनी उजळतात. ही रात्र अशी मानली जाते की देवता पृथ्वीवर येऊन दीपदान करतात. श्रद्धेने केलेले दीपदान जीवनात समृद्धी, शांती, आत्मिक तेज आणतो. म्हणून मित्रांनो, या कार्तिक पौर्णिमेला स्नान, दान, दीपदान आणि भगवान शंकर विष्णूची उपासना अवश्य करा. हा दिवस तुमच्या जीवनात शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रकाश घेऊन येईल, अशी सदिच्छा. हर हर महादेव. शुभ कार्तिक पौर्णिमा. मित्रांनो, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.